ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। मालिकेमध्ये दोन अशा खूप छान घटना आता घडून येणार आहेत। अखेर अर्जुन आता सायली समोर त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे। तर दुसरीकडे आता पूर्णाजी सायलीला लक्ष्मीच्या पावलाने घरी परत आणून तिचा सून म्हणून स्वीकार करणार आहे। आणि अखेर सायलीच आता सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही कुटुंबातले गैरसमज दूर करून अखेर त्या दोन्ही कुटुंबांना एकत्र घेऊन येणार आहे। रविराज परत एकदा सर्व काही विसरून सायलीचा लेक म्हणून स्वीकार करणार आहे आणि अखेर नालायक प्रिया तिथे चांगलीच तोंडावरती पडणार आहे। चक्क पूर्णाजी सायलीचा नातसून म्हणून स्वीकार तर करणार आहेत, परंतु प्रतिमाच्या मुलीसाठी जो खानदानी हार पूर्णाजीने बनवून घेतलेला असतो तो खानदानी हार आता स्वतःच्या हाताने त्या सायलीला देणार आहे। प्रतिमाने सायलीला रक्त देऊन तिला वाचवलेलं तर असतं, परंतु सायली शुद्धीवरच येत नसते आणि डॉक्टर सांगतात की जर पेशंटने रिस्पॉन्डच नाही काही केला तर आम्ही काहीच सांगू शकत नाही। इतका मोठा गौप्यस्फोट करून डॉक्टर निघून तर गेलेले असतात, परंतु अर्जुन कल्पनासाठी हा खूप मोठा धक्का असतो। त्यानंतर अर्जुन अश्विनला म्हणायला लागतो की काही झालं तर मला माझ्या सायलीला भेटायचं आहे, तू मला घेऊन चल अश्विन, प्लीज मला घेऊन चल असं म्हण अर्जुन अश्विनकडे रिक्वेस्ट करतो। अश्विन डॉक्टरांकडून परमिशन काढतो आणि कल्पना, अश्विन, कुसुमताई आणि अर्जुन चौघे सायलीकडे गेलेले असतात। ज्यावेळी सायलीला अर्जुन पहिल्यांदा पाहतो अर्जुन कोलमडून जातो। अर्जुनला सायलीची अवस्था पाहावतच नाही। अर्जुन सायलीकडे जातो, सायलीला पाहत राहतो, सायलीच्या हातात घेतो आणि सायलीला म्हणायला लागतो की सायली एकदा उठून माझ्याकडे बघ ना ग सायली, बघ ना, सर्वच जण तुझ्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत आहे। सायली प्लीज प्लीज तू एकदा डोळे उघड सायली असं हाका मारत अर्जुन रडायला लागलेला असतो। तेव्हा कल्पना अर्जुनच्या खांद्यावरती हात ठेवते आणि शांत हो बाळा, आपली सायली नक्की बरी होणार असं म्हणत कल्पना अर्जुनला धीर देत असते। अर्जुन म्हणायला लागतो सायली मी तुला वचन देतो, आता आकाश पातळ एक करेन, कितीही काहीही झालं तरी मधुभाऊंना मी लवकरात लवकर तुझ्यासाठी सोडवून आणेन, पण सायली तू लवकरात लवकर शुद्धीवर ये ना ग असं खूप काही अर्जुन सायलीशी बोलत असतो। सायली रिस्पॉन्डच करत नसते। तिथे गेलेले सर्वच जण रडायला लागलेले असतात। इतक्यातच बाहेर रविराज आलेले असतात। चैतन्य त्यांना सांगतो की सर्वच जण आतमध्ये आहेत, अश्विन त्यांना घेऊन गेल्याचं सांगतो। रविराज आतमध्ये येतात आणि पाहतात तर अर्जुन सायलीचा हातात घेऊन रडायला लागलेला असतो। त्याचवेळी अचानक अर्जुन म्हणायला लागतो की सायली माझं तुझ्यावरती खूप खूप मनापासून प्रेम आहे, माझ्या प्रेमाला न्याय देण्यासाठी तरी उठ असं म्हणतात। इकडे रविराजांची अचानक एंट्री झालेली असते। रविराज अर्जुनचं ते सायलीवरचं प्रेम पाहून पूर्ण हक्काबक्का होऊन गेलेले असतात आणि त्याचवेळी अचानक सायलीचा हात हलायला लागलेला असतो। तेव्हा अश्विन म्हणतो अरे दादा तू वहिनींशी बोल, तू पाहिलेच का आता सायली वहिनीने हात हलवला होता। तेव्हा अर्जुन मग खुश होतो आणि म्हणतो काय अश्विन तू खरं बोलतोयस? अश्विन म्हणतो हो दादा, सायली वहिनीने हात हलवला होता आणि अश्विन पटकन डॉक्टरांना बोलवायला जातो। तेव्हा डॉक्टर सायलीकडे येतात आणि सायलीला चेक करतात, तर ते म्हणतात की हो आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, हळूहळू पेशंट जरासा रिस्पॉन्ड द्यायला लागला आहे, तिच्यावरचा धोका टळलेला आहे, आता लवकरच पेशंट कधीही शुद्धीवर येऊ शकतो। अर्जुनने प्रेमाची कबुली देतात सायलीने रिस्पॉन्ड केलेला असतो हे पाहून रविराजांना धक्काच बसतो। तर सर्वच जण बाहेर गेलेले असतात। अर्जुन ज्यावेळी सायली शुद्धीवर येते त्याचवेळी डॉक्टर सांगतात की आमच्याकडे अंडर ऑब्झर्वेशनसाठी थोडे दिवस मिस सायलीना ठेवावं लागेल, त्यानंतर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता। 5 ते 6 दिवसानंतर सायली घरी आलेली असते। अर्जुन सायलीला घरी घेऊन आलेला असतो। कल्पनाने घरात सर्व काही जय्यत तयारी केलेली असते सायलीच्या स्वागतासाठी। सर्व काही घर फुलांनी सजवलेलं असतं। विमलने सायली जशी अगदी रांगोळी काढून सर्व काही तयारी करते, अगदी सायलीच्या स्वागताची तयारी सुद्धा तशीच केलेली असते। ज्यावेळी सायली येते आणि ती तयारी पाहते तेव्हा सायली खूपच खुश होते। त्यानंतर कल्पना सायलीचं औक्षण करते आणि सायलीला आतमध्ये घेते। आतमध्ये येताच पूर्णाई सायलीकडे जातात आणि एकटक पाहायला लागलेले असतात। पूर्णाईला कल्पना म्हणते काय झालं पूर्णाई? त्यावेळी पूर्णाई सांगतात की मला आज सायलीला पाहून प्रतिमेचा सायलीमध्ये भास झाला, मला सायली आलेली पाहताच मला असं वाटलं की जणू काही माझी प्रतिमा माझ्याकडे परत आले आहे आणि सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा तू कशी आहे असं पूर्णाई विचारते। सायली खूपच खुश होते आणि
त्याचवेळी विमल सांगायला लागते की सायली वहिनी, ज्यावेळी तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात ना, त्यावेळी पूर्णाईने सुद्धा अन्न आणि पाणी घेतलं नव्हतं. म्हणजे पूर्णाई त्यांना सुद्धा खूपच वाईट वाटलं होतं. पूर्णाई सुद्धा खूपच रडल्या होत्या. विमलने हे सर्व काही सांगता पूर्णाईने आपल्यासाठी एवढं सर्व काही केलं हे ऐकून सायलीला आनंदाचा धक्का बसतो. सायली खूपच खुश होते. त्यानंतर कल्पना अर्जुनला सांगते की तू सायलीला आराम करण्यासाठी वरती घेऊन जा. आणि अर्जुन सायली गेल्यानंतर इकडे पूर्णाई, रविराज ते पूर्णाईच्या खोलीमध्ये बोलत असतात. तिथेच कल्पना त्यांच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते. ते तिघेही सायलीविषयी बोलायला लागतात. त्यावेळी पूर्णाई म्हणायला लागते की का माहिती नाही कल्पना, परंतु मला आज सायली आली आहे ना परत, की मला माझी प्रतिमा परत आल्यासारखे वाटते. त्याचवेळी कल्पना म्हणते, हो ना पूर्णाई, अहो गणपती बाप्पाच्या आलेल्या त्या दिवशी काय काय घडलं होतं तुम्हाला आठवतंय ना. अहो सायलीने प्रतिमा जशी अगदी तयार करते तशीच तयार केलेली होती. सांजेची पोळी काय केली, त्यानंतर गणपती बाप्पाला फुले सायलीने आणलेली होती. अगदी सेम टू सेम प्रतिमासारखं सायलीचं वागणं कसं काय असेल, या सर्व विषयावर ते तिघेही चर्चा करायला लागलेले असतात. कल्पना म्हणते, तुम्ही पाहिलं ना पूर्णाई, अहो सायलीचा त्या खाली पाय अडकून सायलीच्या हातूनच गणपती बाप्पाची पूजा झाली होती. त्यानंतर तन्वीला आरती पोळल्यानंतर सायली आणि रविराज भाऊजींनीच गणपती बाप्पाची पूजा केली होती. हे संकेत आपल्याला काय सांगत आहेत याचा जर आपण विचार केला ना, तर प्रतिमाचे प्रत्येक गुण आपल्याला सायलीमध्ये कसे काय दिसतात, परंतु सायली तर प्रतिमेची खरी मुलगी नाही, मग ते गुण तिच्यात कसे काय, असा सर्वांनाच खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. कल्पना त्या दोघांचेही डोळे उघडते आणि दोघांनाही म्हणायला लागते की पूर्णाई, आता तरी सायलीचा स्वीकार करा. तुम्ही पाहिलंत ना, सायली जरी मरणाची झुंज देत असली तरी सायलीने स्वतःच्या स्वभावाने, स्वतःच्या गुणाने, स्वतःच्या संस्काराने बाहेर नाती जपली होती. अहो, जी दोन कुटुंब एकमेकांपासून दुरावली होती ती सायलीने परत जुळवली. एकमेकांमधले गैरसमज सायलीने दूर केले आणि अखेर त्या आपल्या दोन्ही कुटुंबाला एकत्र आणलं, एकत्र घट्ट बांधून ठेव. खरंच पूर्णाई, सायलीसारखी गुणी मुलगी आपल्याला शोधून सुद्धा सापडली नसती. आता तरीच तिचा स्वीकार करा, असं म्हणत कल्पना पूर्णाईकडे विनंती करते आणि तिचा डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असते. तर त्याचवेळी रविराज म्हणतात की कल्पना वहिनी जे बोलत आहेत ते बरोबर आहे, कारण मी ज्यावेळी अर्जुन सायलीशी बोलत होता हॉस्पिटलमध्ये त्यावेळी ते पाहिलं आणि मला असं वाटतं की अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवरती खरंच खूप प्रेम आहे. त्यामुळे आता मी सर्व काही विसरून तन्वीसाठी कोणतं तरी दुसरं स्थळ बघण्याचा विचार करतो आणि मी सायलीला सुद्धा माफ केला आहे. आता मी सर्व काही विसरून परत एकदा आपण सर्वच जण मिळून तन्वीचा आता धुमधडाक्यात लग्न लावून दे, असा विचार रविराज तिकडे करत असतात. आता दोघांनीही सायलीचा स्वीकार केल्यामुळे कल्पना खूपच खुश होते आणि देवयाईकडे सायलीसाठी प्रार्थना करायला लागलेली असते. कल्पनाला पूर्णाई म्हणते की मी आता सर्वांसमोर सायलीचा सून म्हणून स्वीकार करणार आहे. आणि तुला माहिती आहे का कल्पना, अगं मी प्रतिमेच्या मुलीसाठी म्हणजे तन्वीसाठी ज्यावेळी अर्जुन आणि तन्वीचं लग्न होईल तेव्हा त्या तन्वीला देण्यासाठी एक हार तयार करून ठेवला होता, परंतु आता तन्वीचं लग्न तरी अर्जुनची झालेलं नाही आणि ते कधीही शक्य होणार नाही. परंतु जर मी सायलीचा स्वीकार करत असेल तर माझी अशी इच्छा आहे की हा हार मी सायलीला द्यावा. कल्पना खूपच खुश होते आणि ती मनातल्या मनात देवयाईकडे प्रार्थना करत म्हणते की देवयाई, तू माझी हाक ऐकली. आणि त्यानंतर कल्पना सर्वांना खाली बोलावते. सर्वजण आलेले असतात. सायली अर्जुन विचार करत असतात की पूर्णाईने सायलीला कशासाठी बोलवलं असेल, अर्जुन सायलीला तर घेऊन आलेला असतो. त्यावेळी पूर्णाई सायलीकडे जाते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायला लागते की सायली बाळा, मला माफ कर. आतापर्यंत मी तुला खूप काही टोमणे मारले, तुझा अपमान केला, परंतु अखेर मी आणि रविराजांनी खूप मोठा निर्णय घेतला आहे. सर्वजण त्यांच्याकडे टक लावून पाहत असतात. पूर्णाई म्हणते की आज मी आणि रविराजांनी तुमच्या या नात्याचा स्वीकार केला आहे. आणि पूर्णाई कल्पनाच्या हातातून तो हार घेते आणि म्हणते की हा हार मी माझ्या तन्वीसाठी म्हणजेच अर्जुनच्या होणाऱ्या बायकोसाठी बनवून घेतला होता, परंतु ते कधीही शक्य होणार नाही, त्यामुळे हा हार मी तुला देते, असं म्हणत चक्क पूर्णाई सायलीच्या हातात तो हार देते. आणि शक्य असेल तर मी आत्तापर्यंत तुझ्याशी जे काही दुसरेपणाने वागले त्यासाठी मला माफ कर बाळा म्हणते. तेव्हा सायली म्हणते, अहो पूर्णाई, तुम्ही माझी माफी का
माझ्यापेक्षा तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही अशी माफी नका मागू आणि तुम्ही आशीर्वाद द्यायचा असतो, माफी मागण्यासाठी हात जोडायचे नसतात. सायलीचे ते शब्द ऐकून पूर्णाईच्या डोळ्यात पाणी येतं. तर रविराज सुद्धा म्हणायला लागतात की हो सायली, मला सुद्धा माफ कर. मी तर तुला किती काही काही बोललो होतो, प्रत्येक वेळी तुझा अपमान केला, प्रत्येक वेळी तू ज्या ज्यावेळी माझ्यासमोर येत राहिली त्यावेळी मी प्रत्येक क्षणाला तुझा अपमान केला. परंतु माझ्याकडून जी काही चुकी झाली आहे त्यासाठी आज मी तुझी माफी मागतो. कारण तू एका बापाचं प्रेम, एका बापाचा राग तर समजूच शकते ना. हे सगळं काही मी तन्वीसाठी, तन्वीच्या मायेपोटी करत होतो. माझ्या तन्वीला जो काही त्रास होत होता त्यामुळे माझा राग तुझ्यावरती वाढत गेला असल्याचं रविराज सांगतात आणि सायलीची माफी मागत असतात. त्यावेळी सायली म्हणते, सर तुम्ही अशी माफी नका माग आणि तुम्हीच मला स्वतःचे लेक मानलं होतंच ना, मग वडील आपल्या मुलीची कधी माफी मागत नसतात, ते सुद्धा आशीर्वादच देत असतात. पूर्णाई आणि तुम्ही दोघेही माझ्यावरती, तुम्ही दोघेही मला फक्त आशीर्वाद द्या असं म्हणत सायली त्या दोघांनाही खुश करते. अर्जुन त्या सायलीचे, रविराज आणि पूर्णाई या तिघांचं जुळलेलं नातं पाहून अर्जुनला खूपच आनंद होतो. हळूहळू अर्जुन सुद्धा सायलीच्या प्रेमामध्ये पडत चाललेला असतो. रविराज चक्क सायलीच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि कायम सुखी राहा बाळा म्हणतात. आता रविराजाने स्वतः सर्व काही राग विसरून सायलीला स्वीकार करत आशीर्वाद दिलेला असतो. त्यामुळे सायली खूपच खुश होते आणि सायली रडायला लागलेली असते. तर कल्पना म्हणते, अगं सायली, एवढा छान प्रसंग आहे आणि तुझ्या डोळ्यात पाणी. त्यावेळी सायली म्हणते, हे आनंदाश्रू आहेत. अखेर मी जिंकले. कारण मला ना नाती जपायला आवडतात, मला माणसांना जोडायला आवडतं आणि आज जी गोष्ट अशक्य सर्वांना वाटत होती ती गोष्ट मी शक्य केली आहे. अखेर रविराज सरांनी मला माफ केलं, आमच्या नात्याचा स्वीकार केला. आणि सर तुम्हाला एक विनंती आहे, सर्व काही विसरून परत आपण आपलं कुटुंब एकत्र येऊ द्या, आपण सर्वच जण एकत्र येऊया असं सायली सांगते. तेव्हा रविराज हसतच होकार देतात. इथे मात्र प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण रविराजांनी स्वतः सायलीला माफ करून त्या दोघांचाही स्वीकार केलेला असतो आणि प्रिया तोंडावर पडलेली असते. प्रियाने आतापर्यंत सायलीच्या विरोधात जे जे कारस्थानं करून रविराजांच्या मनात सायलीविषयी जे काही विष पेरलेलं असतं त्याच्या जागी प्रियाने आतापर्यंत प्लॅनिंग करून जे काही त्या दोन्ही घरांना वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंतु अखेर सायलीने प्रेमाने सर्वांची मनं जिंकत दोन्ही कुटुंबातले गैरसमज दूर करत दोन्ही कुटुंबांना एकत्र आणलेलं असतं. तर आता परत